वकील आणि प्रॉपर्टी मालमत्ता हे दोन्ही महत्वाचे कायदेशीर विषय आहेत. वकील हे कायद्याचे तज्ज्ञ असतात, तर प्रॉपर्टी हा मालमत्तेच्या स्वामित्वाशी संबंधित विषय आहे. खालील तक्त्यामध्ये या दोन्ही विषयांची मूलभूत माहिती दिली आहे. बाब वकील लॉट प्रॉपर्टी. मूलभूत व्याख्या कायद्याचे व्यावसायिक तज्ज्ञ जे कोर्टात क्लायंटचे प्रतिनिधित्व करतात, कायदेशीर सल्ला देतात आणि कागदपत्रे तयार करतात. एखाद्या वस्तूवरील ताबा आणि तिचा वापर, हस्तांतरण इत्यादी हक्कांची बुद्धिमत्ता असलेली संकल्पना. मुख्य प्रकार फौजदारी, दिवाणी, कॉर्पोरेट, फॅमिली, रिअल इस्टेट. अनेक विशेषता. रिअल प्रॉपर्टी जमीन आणि तिच्याशी कायमस्वरूपी जोडलेली इमारत, झाडे. वैयक्तिक प्रॉपर्टी वाहने, फर्निचर, ज्वेलरी सारख्या हलव्या वस्तू. हॅक बौद्धिक प्रॉपर्टी संशोधन, संगीत, डिझाईन ही मानवी निर्मिती. मालकीचे प्रकार लागू नाही. एकल मालकी, संयुक्त मालकी जॉइंट टेनन्सी. सामान्य मालकी टेनन्सी इन कॉमन. वकिलांची भूमिका प्रॉपर्टी व्यवहारात रिअल इस्टेट, जमीन, जुमला यांचे व्यवहार मध्ये वकिलांची भूमिका खूप महत्वाची असते. त्यांची कामे पुढील प्रमाणे आहेत. कायदेशीर हक्क समजावून देणे. वकील व्यवहारातील जबाबदाऱ्या आणि हक्क याबद्दल मार्गदर्शन करतात. करार तपासणे व मसुदा तयार करणे. खरेदी विक्री करार, भाडेकरार इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक तपासतात आणि तयार करतात. मालकी हक्क तपासणी. विक्रेत्याकडे मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे का, तिच्यावर कोणतेही कर्ज तोड नाही याची तपासणी करतात. व्यवहारासाठी वाटाघाटी करणे. वकील आपल्या हिताचे रक्षण करताना डीलच्या अटी ठरविण्यात मदत करू शकतात. वाद मिटवणे. मालमत्तेच्या सीमा, वापर इत्यादींबाबत जाल्यास वकील मध्यस्थी किंवा कोर्टातून मदत करतात. मालमत्तेची कायदेशीर ओळख. मालमत्तेचा फक्त पत्ता किंवा तिचा कर आकारणी क्रमांक, टॅक्स आयडी पुरेसा नसतो. कायद्याच्या दृष्टीने मालमत्तेची अचूक ओळख खालील पद्धतींनी केली जाते. मीट्स अँड बाउंड्स ही सर्वात जुनी पद्धत आहे. यामध्ये एका विशिष्ट बिंदूपासून सुरुवात करून दिशा आणि अंतरांद्वारे मालमत्तेच्या सीमा ओळखल्या जातात. लॉट अँड ब्लॉक. शहरी क्षेत्रामध्ये वसाहतींचे सबडिव्हिजन्स विभाजन करताना ही पद्धत वापरली जाते. प्रत्येक प्लॉटला एक लॉट नंबर आणि ब्लॉक नंबर दिला जातो. रेक्टँग्युलर सर्व्हे सिस्टम याला सार्वजनिक जमीन सर्वेक्षण प्रणाली, पब्लिक लँड सर्व्हे सिस्टम PLSS असेही म्हणतात. यामध्ये जमीन प्रदेशांचे टाउनशिप्स, रेंजेस आणि सेक्शन्स असे विभागणी करून ओळख केली जाते. सामान्य सल्ला. मालमत्तेचा व्यवहार करताना खालील गोष्टी लक्षात घ्या. पेशेवर मदत घ्या. मालमत्ता खरेदी विक्री करताना रिअल इस्टेट वकील आणि जमीन सर्वेक्षक